गेले कित्येक दिवस ह्या निवडणुका लागल्यापासून जाहीर झाल्यापासून ही उमेदवारी जी आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची उमेदवारी कोणाला जाहीर करणार हे सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे। असं असताना शिवसेना म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की महायुतीचे जे उमेदवार जे आहेत तर जे कोण असतील त्यांचंच काम करायचं आहे आणि निर्विवाद सत्य आहे, आम्हाला तसे आदेश आहेत। फक्त एवढंच आहे की ही प्रोसिजर जी आहे तर ती खूपच वाढत चाललेली आहे। कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे, तसंच राहिलेले थोडेसेच दिवस आहेत आणि या थोड्या दिवसामध्ये प्रचार करणं हे सुद्धा फार जिकिरीचं होणार आहे। खूप मोठा मतदारसंघ आहे। असं असताना जर समजा किरण सामंत साहेबांचं नाव जर डिक्लेअर जर झालं तर त्याची तयारी असावी म्हणून आज आम्ही हे नॉमिनेशन फॉर्म घेतलेले आहेत। आम्हाला कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेला आत्ता जे आदेश आहेत तर कुठल्या अबकी बार 400 पार जे आहे मोदी सरकारच येणार आहे त्या दृष्टीनेच आमच्या हालचाली सुरू आहेत। पण असं असताना गेले 2-3 दिवस फडणवीस साहेबांबरोबर एकनाथ शिंदे साहेबांबरोबर सगळ्यांच्या बैठका होत आहेत, एकत्र बैठका होत आहेत। आमचे नामदार उदयजी सामंतसुद्धा त्या बैठकीत आहेत आणि लवकरच आम्हाला अशी खात्री आहे, आम्हाला आत्मविश्वास आहे, आम्ही आमचा दावा करत नाही, आमचा तो हक्क आहे की इकडची उमेदवारी शिवसेनेलाच मिळाली पाहिजे, असा आमचा हक्क आहे असं आम्ही ह्या निमित्ताने समजतो। आमची तयारी जी आहे बॅक ऑफिसची तयारी असेल, संपूर्ण ग्रामीण भागातली जी तयारी असेल, ते कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये तयारी जी आहे तर ती पूर्णपणे आहे। फक्त एवढंच आहे, नाव कधी जाहीर होतं आहे किरण सामंत साहेबांचं। परत एकदा तेच सांगतोय की उमेदवारी जर समजा जाहीर झाली तर ती तयारी असली पाहिजे, हा एक तयारीचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही। बॅक ऑफिस आमचं सगळं तयार आहे, आमचं सगळं प्लॅनिंग तयार आहे, पण हा नॉमिनेशन फॉर्म जो आहे तर तो फॉर्म बरोबर भरला जावा, त्याच्यामध्ये कोणते चुका राहू नयेत म्हणून आज आम्ही हा फॉर्म घेतलेला आहे। कुठल्याही परिस्थितीत नाहीत, अशा कोणत्याही प्रकारचा विषय आमच्याकडे नाही आहे। भैया सामंत जे आहेत तर ते व्यवस्थित डोकं शांत ठेवूनच चाललेले आहेत, अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारची अपक्ष उमेदवारी ते करणार नाही। मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता नाही, कोणत्याही प्रकारची नाही। आम्ही भैयांनी सुद्धा सांगितलेलं आहे, आमदार उदय सामंत साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे, महायुतीचा उमेदवार जो डिक्लेअर करतील त्याचंच आम्हाला मनापासून काम करायचं आहे आणि आमची ती तयारी आहे। नाही असं काही नाही आहे, असं काय भाजपकडे जायचं आहे, बैठका होत आहेत, एकत्रच बैठका होत आहेत। लक्षात, मुख्यमंत्री साहेब स्वतः आहेत, नामदार उदयजी सामंत स्वतः आहेत, जावं लागत नाही, बैठका होत आहेत, त्याच्यातनं चांगलंच निष्पन्न होईल। घाई नको म्हणून ही पूर्वतयारी आहे। राहिले थोडेच दिवस राहिलेले आहेत, 19 तारीख लास्ट डेट आहे। असं असताना आपला फॉर्म व्यवस्थित भरला गेला पाहिजे। नाही ठिकठिकाणी म्हणजे मी अगदी आत्मविश्वासपूर्वक सांगू इच्छितो, नारायण राणे साहेब असतील किंवा रवींद्र चव्हाण साहेब जे असतील, हे थोडक्यात BJPचे नेते मंडळी असतील, इव्हन आमची शिवसेनेची मंडळीसुद्धा आहेत, राष्ट्रवादीचे सुद्धा जे आहेत, तर त्यांचं सगळ्यांचं एकत्र जे ठरलेलं आहे महायुतीचाच उमेदवार असेल त्यालाच मतदान करायचं। उमेदवारीचा पटका बसेल काय? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही। इथे संपूर्ण जोर जो आहे तर तो शिवसेनेचाच आहे असं आम्हाला वाटतं आणि त्याच्यात खास करून किरण सामंत जे गेले कित्येक वर्ष काम करतायत, जनसेवा करतायत, तर त्यामुळे त्यांची उमेदवारी जर डिक्लेअर केली तर ती कधी होऊ दे, विजय आमचाच असेल। नाही, निमंत्रण होतं, आम्ही गेलेलो नाही अशातला भाग नाही आहे, पण ज्या काही इंटरनल गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यातनं वरनंच आम्हाला आदेश होते की उद्याच्या नको आपण परत एकदा त्या महायुतीच्या कार्यालयाचं परत एकदा जोरदार उद्घाटन करायचं। आज उद्या किंवा परवा ह्या 2 दिवसातच फार मोठं उद्घाटन परत होईल। दुसऱ्या ऑफिसचं की त्याच ऑफिसचं होणार? त्याच ऑफिसचं होईल, पुन्हा होईल। कालचे आदेश नेमके कोणाचे होते? नाही, जाऊ नका म्हणून नाही, एकत्र करायचं असं परत एकदा ठरलेलं आहे। जाऊ नका म्हणून असे कोणाचेच आदेश नव्हते। आमची वज्रमुठ आहे, जसं तुम्ही शब्द वापरलात तो, आणि ती कायम राहणार आहे। दिसतच नाही ना कुठे तुमच्या समोर अजून डिक्लेरेशनच झालेलं नाही तर काय करणार ना। डिक्लेरेशन झालेलं नाही आहे, डिक्लेरेशन झाल्यानंतर आम्ही नव्या जोमानं जोरदार काम करू। किती दिवस लागतील? आजच डिक्लेअर होईल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।